सकाळ सकाळ असं चुलखंड पेटलेलं दिसलं ना पहिले आंघोळ सोडून आहे ना चुली पुढे जाऊन बसायचं. भले तिकडे मम्मी शिवाय देव देव जार झाली पाहिजे, कसे गार लागते भय आपल्याला. तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला काय सकाळी पारायणाला जायचं होतं, त्याच्यामुळे लवकर उरकायचं होतं म्हणून सगळ्यांच्या आंघोळीचे नंबर मारले, पटकन आंघोळ करून पारायणासाठी निघाले होते. आता पारायणाला गेल्यानंतर तुम्ही त्यांनी एकच दिवस झालं देवधर्म करायला लागलीच आमच्यावरती रुबाबून शायनिंग मारायला. असं काही नाही बरं का, अध्यात्माचा रस्ता माणूस तोच धरतो जो आयुष्यात हरलेला असतो. मी हरले का नाही मला नाही माहिती, ते स्वामींनाच माहिती मी हरले का नाही, पण स्वामींची इच्छा होती कदाचित यावेळेस मला पारायणाला बसवायची. कारण लास्ट टाइम पण मी असंच म्हणलं होतं, पण देवाची इच्छा नव्हती म्हणून मी पारायणाला बसले नव्हते. तिथे गेल्यानंतर तिथल्या आरतीचं एवढी सवय झाली नाही का, रोज सकाळ सकाळ आरती वगैरे मस्त मन तृप्त व्हायचं. आता ती सवय मोडल्यानंतर सवय आपल्याला मोडायची पण नाहीये. कॉलेजला गेलं तरी आपण मोबाईलवरती आरती वगैरे पाठ करणार होतो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर हिचं काम होतं. नंतर आज सोमवार होता, त्याच्यामुळे ना जी पोरगी कधी देवधर्म करत नाही ती सुद्धा आज अख्ख्या गावाचे देव फिरून पाहत होते बरं का. आता आमच्या गावात आहे ना महादेवाचं मंदिर आहे. लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, असलं भारी मंदिर आहे, तिथलं वातावरण ते एवढं शांत आहे ना की एकदा जाऊन तुम्ही नक्की बघायचं. आता तिथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेरच निघालो होतो. मला आता आले सरशी आहे ना मंदिर सगळं फिरूनच बघा बरं का. 18 वर्ष झाला आपण श्रीगोंद्याच्या शेजार राहतोय, पण आपल्याला निदान माहिती सकट नाही की श्रीगोंद्यात नक्की मंदिरं किती. तर आता आहे ना आपल्या कलियुगात आहे ना आपण फक्त देवधर्म आणि अध्यात्माचा मार्ग निवडलाय, त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन नव्हतं. आता हे बारकं पोरग सायकलवरती शायनिंग मारत होतं, म्हणलं रपासला ना भाऊ आम्हालाच तुला दवाखान्यात न्यावं लागेल. आपल्या मैत्रिणीचा 19 प्रो बिघडला होता, त्याच्यामुळे तिचा कॅमेरा साफ करायला ना दुकानात टाकलं होतं डबडं, दॅट्स कॉल्ड डबडं. त्याच्यामुळे नाही तर नाशिक सेल लागलेलं, म्हणलं चला कपडे चुपडे घ्यायला. पुरींचं कसं माहिती ना, कपड्याचं दुकान दिसलं की निघाला वर तोंड करून. आपल्याला नाद नाही, कारण आपलं वजनच किती वाढत आहे, आपलं वजनच वाढत नाही, त्याच्यामुळे आपल्याला कपडे घ्यायची गरजच नाही. थँक्यू, बाय बाय.